सामना सहकार महर्षी फलंदाजी करताना पाहायला मिळतात। जबरदस्त फटका या ठिकाणी पाहूया काय होईल। क्षेत्ररक्षण होतंय, एक धाव मात्र निश्चित मिळते आणि धावसंख्येवरती परिणाम आपण पाहूया। या ठिकाणी नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7। एक चांगला प्रयत्न आपण पाहतो सहकार महर्षी करतायत। 9 धावा झालेल्या आहेत, 1 षटकाचा खेळ संपलेला आहे। पंच स्कोर ट्रान्सफर। सहकार महर्षी शुगर विरुद्ध सीताराम शुगर यांच्या दरम्यान हा दुसरा सेमीफायनल सामना, उपांत्य फेरी सामना या ठिकाणी आपल्याला लढत पाहायला मिळते। अतिशय महत्त्वपूर्ण लढत। यावेळी लोअर फुल टॉस चेंडू खेळून काढलेला चेंडू आहे। 1 धाव निश्चित मिळेल, दुसरी धाव सुद्धा ती घेतली जाते। 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते। नक्कीच अपडेट केलंय का? दोन ओव्हर नंतर आपण पाहणार आहोत। ओव्हर रिव्हर्स सुंदर फटका आपण पाहतो, जबरदस्त फटका। 2 खेळाडूंच्या मधून हा चेंडू चाललेला आहे, दरम्यान चेंडू जातोय चौकार। डीजे धन्यवाद डीजे। आज का शेर कौन होगा यह भी पता चलेगा। जबरदस्त चेंडू आपण पाहिला असेल, फलंदाजाला बांधून ठेवलं गेलं, जखडून ठेवलं गेलं। नाद नाही करायचा, नाद केला की बाद केला। सहकार महर्षी विरुद्ध आपण पाहतो चालू असलेला सामना सीताराम शुगर। यावेळेला फटका लगावलेला आहे, चेंडू जातोय मिड विकेटला। क्षेत्ररक्षक सज्ज आहे, 1 धाव मिळते, दुसरी धाव सुद्धा घेतली जाते। फेकी जबरदस्त आहे, मात्र या दरम्यान 2 धावा निश्चित पूर्ण होत आहेत। ओ याला रिव्हर्सचा फटका घ्यायचा प्रयत्न, फटका सुंदर सजवलेला आहे, चेंडू जातोय, नक्की जाऊन पाहूया सीमा पार चौकार। 4 धावांनी धावसंख्या मात्र मुसंडी मारते, धावसंख्या जाऊन पोहोचते। इथे मात्र आपण पाहतो पंचांनी षटकार दिलेला आहे, 6 धावा, जबरदस्त छावा। धन्यवाद डीजे। क्रिकेटमध्ये आता फुगडी कुठून आली असो, पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एक जोरदार फटका आहे, तितका सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। जबरदस्त प्रयत्न इथे पाहायला मिळतो आपल्याला। 1 मिनिट थांबा जरा। आपण पाहूया नवीन गोलंदाज कोण येत आहेत। नक्की 2 षटकाचा खेळ संपलेला आहे, नवीन गोलंदाजांना आमंत्रित केलं गेलेलं आहे। संदीप घोसावी इथे मात्र नवीन गोलंदाज। संदीप गोसावी आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत। निश्चित आपण पाहूया 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावा। आणि निश्चित इथे पाहूया काय होणार आहे। नक्कीच हा सेमीफायनलचा सामना आहे, या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो अंतिम सामन्यात प्रवेश करेल। 2 लाख रुपयाचं तिकीट मात्र इथे निश्चित कन्फर्म केलं जाणार आहे। जो संघ हरणार आहे त्याला मात्र 1 लाख रुपये तिकीट या ठिकाणी मिळवण्यासाठी पुन्हा एकदा याच मैदानात संघर्ष करावा लागेल। दरम्यान वळूया मैदानात। नितीन
फुले इथे आपण पाहतो तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना डावखुरा फलंदाज आहे, एक जबरदस्त फलंदाज आहे, एक आक्रमक फलंदाज. लोअर फुल टॉस चेंडू आहे, फटका लगावलेला आहे, मिड विकेटला चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय, चेंडू प्रति क्षेत्ररक्षक येतोय, दरम्यान एक धाव निश्चित मिळते. या एका धावेने धाव फलकावरती धावत संख्या जाऊन पोहोचते ती एकही गडी न गमवता 24 धावा. जबरदस्त नियोजन आपण पाहतो त्या ठिकाणी, एक जबरदस्त प्लॅन आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप गोसावी मात्र इथे पाहतो गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतोय. रोहित नावाचा जो खेळाडू आपण पाहतो डिप स्क्वेअर लेगला इथे सजवला गेलेला, टी शर्ट क्रमांक 45. ओहो काय योगायोग आहे, नाव सुद्धा रोहित आणि टी शर्ट क्रमांक सुद्धा 45. जबरदस्त फुलटा चेंडू पुन्हा एकदा, क्या बात आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, जिथे क्षेत्ररक्षक सजवलेला आहे तिथेच चेंडू येतोय. दरम्यान एक जबरदस्त 25 धावा धाव फलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. संदीप गोसावी मात्र आपण पाहतो संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षट टाकतायत, माफ करा दुसरं षट टाकतायत. जबरदस्त फटका, मात्र चेंडू जो आहे तो नक्कीच फटका चांगला होता, ताकद थोडीशी कमी पडली. चेंडू जातोय लॉंग ऑनला, इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल, एक धाव निश्चित मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 46, माफ करा 26. शायद गलती से मिस्टेक हो गया है यहाँ पर हमारे सहयोगी कमेंटेटर मेरे गुरुजी मनीष काले सर इनकी तरफ से. और ये बैट का कट लगता हुआ और गेंद खड़ी हो गई और फील्डर बैट्समैन जाएगा पवेलियन. और ये पहला धन्यवाद डीजे. आज एक मस्त एक वेगळी गोष्ट दिसते. आज वल्लभ सर संयोजकाच्या भूमिकेतून बाजूला आले, संयोजकाचा कोट काढून ठेवलेला आहे आणि टीमचा टी शर्ट घातलेला आहे सीताराम या ठिकाणी सपोर्टिंग करण्यासाठी. ओंकार सर अभी भी 2 गेंद आना बाकी शेष इस ओव्हर के. जबरदस्त एक विकेट जी गेलेली ना ही अतिशय महत्त्वपूर्ण विकेट होती. मला वाटतं अजूनही नितीन फुले मात्र मैदानात आहे. जोपर्यंत नितीन फुले मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच मला वाटतं सहकार महर्षी संघ ताकदवर ठरू शकतो. नितीन फुलेची विकेट काढणं हे खूप मोठं एक काम असेल. उलटा चेंडू फटका, जबरदस्त चेंडू आहे, गती कमी नसली, जबरदस्त क्षेत्ररक्षण, एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा, एक गडी बाद 27 धावा. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. नितीन फुले नावाचं वादळ मैदानात घोंगावतंय. हे वादळ शमवण्याची क्षमता कोणत्या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायचंय. नक्कीच हे वादळ जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच एक मोठी धावसंख्या धाव फलकावरती आपण नक्कीच अपेक्षित करू शकतो. दरम्यान वळूया संदीप टू नितीन. क्या बात आहे, क्या बात आहे. या फलंदाजाला जर तुम्ही रोखून ठेवत असाल, बांधून ठेवत असाल तर जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्प्यावरती 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक गडी बाद 28 धावा. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा हा चालू असलेला दुसरा उपांत्य फेरीचा सामना महर्षी सहकार महर्षी विरुद्ध आपण पाहतो तर सीताराम. नक्कीच दोन्ही संघ तरबेज संघ, दिग्गज संघ आहे. 20 संघातून आपण पाहतो 2 संघ सेमीफायनलला आलेले आहेत आणि ते पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले लगेच घेतलेला आहे. काय जबरदस्त प्लॅनिंग असेल सहकार महर्षीचं. 2 ओव्हरचा पॉवर प्ले संपल्यानंतर तिसरी ओव्हर लगेच पॉवर प्ले घेतलेला आहे, कारण त्यांना माहीत आहे नितीन फुले सारखा खेळाडू मैदानात खेळतोय. एक गडी बाद 28 धावा धाव फलकावरती 3 षटका समाप्तीनंतर. नक्कीच मला वाटतं 3 ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत आणि या पॉवर प्ले लगेच घेतलेला आहे. 4थं षटक आपण पाहतो पॉवर प्लेचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. 3 गडी बाहेर राहतील. नक्कीच पाहूया नितीन फुले. नक्कीच पॉवर प्ले घेतलाय म्हणजे नितीन फुलेचं मानसिक जे आहे
त्यांनी जी सायकोलॉजी सांगते ते हे सांगते की आम्हाला आक्रमण करायचे आणि हा पॉवर प्ले जो आहे हा बॅटिंग पॉवर प्ले हा फलंदाजाच्या निवडीने घेतला जातो. 100% इथे आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल. सागर सर आपण सुद्धा सामन्यामध्ये फार इंटरेस्ट घेत आहे. या ठिकाणी आपण बसलेला आहात. आत्तापर्यंत आपण इकडे तिकडे पळत होतात, काही कामं बघत होतात, जबाबदारी पार पडत होतात. अचानक अंगावरची जबाबदारी झटकून देऊन इथं तुम्ही अचानक सामन्यामध्ये इंटरेस्ट कसा काय घेतलाय? अशी अपेक्षा नव्हती की दोन्ही संघ एकत्र येतील, कारण सहकर्मर्षी पण समिती असल्यागतच ते आम्हाला हेल्प करत होते. मनातलं सांगा, मनातलं सांगा. हां, ओटावर एक आणि मनावर एक वेगळं असं नको. आम्हाला माहीत आहे तुमच्या मनात काय आहे. असू दे, हरकत नाही आहे. आपण पाहतो सागर सर या ठिकाणी सांगतात आमच्या मनात काय आहे ते तुम्हाला कळलं असेल. आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती तुमच्या मनात काय आहे. असू दे, परंतु सागर सरांचंही कौतुक करावं लागेल. मी जेव्हापासून पाहतोय म्हणजे अगदी 2 महिन्यापासून मी सागर सरांना त्रास देतोय. सागर सरांनी पण मला बरंच त्रास दिला होता निश्चित. आणि सागर सरांबद्दल सांगायचं झालं तर एक असं व्यक्तिमत्व जे झोपतं कधी हा सुद्धा एक प्रश्न मला पडला होता गेल्या 5 दिवसामध्ये. यावेळेला फाईन लेगला मारता प्रयत्न, सुंदर गोलंदाजी, पंचांचा वाईटचा इशारा. गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावरती केली जाते. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते परंतु वाईटच्या माध्यमातून एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. आपण पाहतो चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघर्ष करायला लावतोय संघ. नक्की सीताराम संघाचे जे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांचं जर एखादा गोलंदाजी पाहिली तर संघर्ष मात्र करायला लावतो एवढं मात्र निश्चित आहे सहकार मोर्चे संघाला. आणि धावसंख्या पाहूया 30. 4थं षटक प्रगतीपथावरती. पुढला चेंडू घेऊन इथे मात्र गोलंदाजीला सामना करेल. इथे मात्र फटका आपण पाहतो. जबरदस्त फटका या ठिकाणी सजवलेला आहे. संधी नाहीये, कॉन्फिडंट होता फलंदाज. या ठिकाणी पंचांचा इशारा. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते 34. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि मला वाटतं श्री कृष्णा रेळेकर या ठिकाणी आपण पाहतो जबरदस्त असं फलंदाजी करतोय. आणि नक्की नितीन फुले अजूनही मैदानात आहे पण नितीन फुलेला सुद्धा बांधून ठेवलेलं आहे. 8 चेंडूमध्ये 10 धावांवरती नितीन फुले आहे. सीताराम शुगर संघाचे मला वाटतं दुसरे अतिशय कर्तव्यदक्ष असे व्यक्तिमत्व वनमाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अचानक वनमाने साहेबांनी सुद्धा जबाबदारी खांद्याची बाजूला ढकलली आणि सामन्यात आनंद घेतलेला आहे. ओहो, जे इथे पाहतो ओहो वनमाने साहेबांचं आपण पाहतो रिॲक्शन जी आहे ती अशी आहे जसं काही काहीतरी चूक झालेली आहे मोठी खेळाडूंकडनं. आणि नक्कीच मला वाटतं ते मागच्या वेळेला भैयासाहेब सुद्धा बोलले होते. मी त्यांना म्हटलं होतं 2 हात आहेत तर ते म्हणले खांदे खूप जड झालेत त्यांचे या 2 व्यक्तींमुळे, वनमाने साहेबांनी सागर साहेबांमुळे. मात्र आत्ता कुठेतरी त्यांना मी बसताना पाहतोय कारण आत्तापर्यंत ते कधी बसलेले पाहिले नव्हते. ओहो, यावेळेला जबरदस्त तडाखा. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. धन्यवाद डीजे. बघा कसे लाईनीत ते गाणं आहे ना, ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी बसले मला रे दत्तगुरू दिसले. तसं बघा इथे ओमकार सर, सागर सर आणि सिद्धेश्वर सर तिघही अगदी लाईनीत बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. भैयासाहेबांचं जो लक्ष आहे थोडंसं हळूहळू पाहूया. पुढच्या चेंडूकडे वळूया. नक्कीच 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू. 41 धावा, 1 गडी बाद. आपण पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना समाधान सामना करेल नितीन. पुन्हा एकदा हो हो, क्या बात आहे. जबरदस्त फटका आहे, दर्जेदार फटका आहे. इथे मात्र चेंडू जाईल सीमा पार. षटकार. बॅट तळपते. आपण पाहूया डीजेच्या तालावर आपण पाहूया, ऐकूया सुमधुर संगीताकडे.
पहा आपण पाहूया 4 षटकाचा खेळ संपतोय. एक गडी बाद 47 धावा झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज इथं आपण पाहूया कुतुब नदाब गोलंदाजीला आलेले आहेत. कुतुब नदाब म्हणजे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे क्रिकेटमधलं. आणि त्यांचे जे छोटे बंधू आहेत अकबर नदाब सोलापूर जिल्ह्यातील एक नामवंत असे खेळाडू आहेत, ज्यांनी अनेक अंतिम सामन्यामध्ये अनेक फलंदाजांच्या काळजाला धडकी भरवली. असे अकबर नदाब त्यांचे मोठे बंधू या ठिकाणी आपण पाहतो. कुतुब नदाब गोलंदाजी करताना सीताराम शुगर संघाकडून. क्या बात आहे. यावेळेला चेंडू अतिशय स्थिरावलेला चेंडू आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. इथे मात्र एक धाव निश्चित मिळेल. एका धावने धावफलकावरती धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते 48 धावा. कुतुब नदाब आपण पाहिलं असेल अतिशय अनुभवी असे गोलंदाज आहेत, ज्यांना क्रिकेट नुसतं माहीत नाही आहे, ते क्रिकेट खेळत नाहीत तर ते क्रिकेट जगतात सुद्धा, असं हे व्यक्तिमत्व. आणि या ठिकाणी आपण पाहतो तर गोलंदाजीला त्यांना आमंत्रित केले गेलेले आहे. कप्तान म्हणून त्याच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. आणि कुतुब नदाब पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. एक खूप मोठी कामगिरी आणि एक खूप मोठी जबाबदारी या दोन्ही गोष्टींचा भार घेऊन गोलंदाजी करताना कुतुब नदाब सामना करेल ते नितीन फुले. ओहो, नितीनच्या बॅटमधून एक मोठा फटका येतोय. या ठिकाणी जाईल चेंडू सीमा पार. क्या बात है, क्या बात है. षटकार. धन्यवाद दीजिए. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिन दीवाना बोले, ओले ओले. आज आमचे सहकारी नाही आहेत गणेश जोशी सर, कदाचित हे गाणं त्यांना आवडलं असतं. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. इथे पहा कमबॅक सुद्धा केलं जात आहे. एका चेंडूवर षटकार लगावला, दुसरा चेंडूवरती फलंदाजाला बांधलं गेलं, रोखलं गेलं. इथे मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. गोलंदाजाचं अचूक टप्प्यावरती मारा करतायत. मात्र नितीनची बॅट जी तळपते ती शांत कशी होईल यासाठी मात्र भरपूर प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेत आहे परंतु सुरक्षित ठिकाणी आहे. नो मॅन झोन मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा या दरम्यान निश्चित घेतल्या जात आहेत. जबरदस्त आपण पाहतो रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच इथं पाहतो तर खूप जबरदस्त क्रिकेट आहे. कारण त्याचं कारण सांगतो. इथे बघा प्रत्येक बसलेले मान्यवर सुद्धा या क्रिकेटचा आनंद याकडे वेगळ्या पद्धतीने घेत आहेत. जनरल मॅनेजर पाटील साहेब असतील, त्याचबरोबर ओंकार शुगरचे बनगर साहेब असतील, आणि त्याचबरोबर आपण पाहतो ज्यांच्या प्रेरणेतून हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे, अनुभवायला मिळतं आहे, ते स्वतः खुद्द इथे स्वतः विराजमान झालेले आहेत. आणि ते या कार्यक्रमाचा, या क्रिकेटचा, या अंतिम उपांत्यपूर्व सामना आनंद घेत आहेत. ते म्हणजे सुयोग भैयासाहेब गायकवाड. शॉर्टपिच चेंडू आहे आणि अशा चेंडूवरती नक्कीच याचा समाचार घेतला जाईल. खरपूस समाचार घेतला. चेंडू लांब लांबपर्यंत पाठवले जात आहेत. या चेंडूला आता आपण पाहतो ज्या आकार आहे तो लिंबूसारखा आकार तयार केला जातो. इतकी जोरात फटकेबाजी चालू आहे. धावसंख्या मुसंडी मारते 62. एक गडी बाद. DJ. धन्यवाद डीजे. इथे नितीन फुले मात्र पाहूया 14 चेंडूंमध्ये 36 धावांची मजल मारतोय. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कोण म्हणेल का हे साखर कारखान्यातील सर्व एम्प्लॉई आहेत. इथे कुठल्याही खेळाडू बघून असं वाटत नाही आहे. प्रोफेशनल खेळाडू वाटत आहेत. अतिशय व्यावसायिकता हळूहळू यायला लागलेली आहे. आणि का नाही येणार मित्रांनो, क्रिकेट खेळ आहे. आणि एवढे जबरदस्त खेळाडू जर साखर कारखान्यामध्ये जर एम्प्लॉय म्हणून काम करत असतील तर नक्कीच त्याच्याकडे पाहिलं की आपल्याला नक्कीच एक व्यावसायिकतेकडे हळूहळू वळणार. अगदी दूर नाही आहे तो दिवस. पुढच्या वर्षीच कदाचित व्यावसायिक खेळाडूंचा भरणा आपल्याला प्रत्येक संघात पाहायला मिळेल. लोअर फुलटा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने चेंडूवरती इथे क्षेत्ररक्षक येतोय. नक्कीच इथे मात्र एक धाव निश्चित मिळते. आपण पाहतो 5 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 63 धावा. जोपर्यंत तुमच्याकडे खेळाडू आहेत म्हणजे गडी बाद होत नाही आहेत. बघा आत्तापर्यंत अर्धा खेळ संपला आहे आणि एकच गडी तंबूत परतवलेला आहे. याचाच अर्थ फलंदाजी करणारा संघ जो आहे तो निश्चित या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघावरती हावी होताना पाहायला मिळतोय. जर एकंदर धावसंख्येचा आढावा घेतला तर नियर अबाउट आपण पाहिलं असेल
12 म्हणजे साधारण प्रत्येक षटकामागे 12 धावा या ठिकाणी सरासरी त्यांनी जमवलेल्या आहेत. आणि जर एकंदर करंट रन रेट पाहिला आणि जर प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर पुढच्या 5 षटकामध्ये अजून 60 धावा या ठिकाणी निश्चित करण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. म्हणजेच 120 धावांचं टार्गेट जर आपण पाहतो या ठिकाणी जर सीताराम शुगर संघाला जर दिलं, कृपया 12वा खेळाडू, एक बाहेरचा खेळाडू येऊ नका आतमध्ये, प्रेक्षकांनी आतमध्ये यायचं नाही आहे, विनंती आहे. चला कप्तान, आपण ते इतर कोण आलेत त्यांना बाहेर पाठवा. आपण पाहूया इथे मात्र 5 षटकाचा खेळ संपतोय. 63 धावा, 1 गडी बाद. एक जबरदस्त खेळ आहे. गिरीश, काय सांगशील या आतापर्यंत 5 षटकाचा खेळ झाला त्याच्याबद्दल? संपूर्ण गिरीश जवळकर एक हिंदी मधले जबरदस्त सोलापूरचे एक समालोचक आज माझ्यावर जोडलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मध्ये सहर्ष स्वागत. हिंदी भाषेतील एक अतिशय जबरदस्त समालोचक, पूर्व भागातून बिलॉंग्स करतात आणि आपल्यासाठी या ठिकाणी समालोचन करण्यासाठी खास सोलापूरवरनं या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे. गिरीजी, धन्यवाद मनीष सर. पूर्ण डॉमिनन्स दिसतोय इथं सहकार महर्षी यांच्याकडून, आणि त्यांच्याकडून नितीन फुले हा खेळाडू उत्तम फलंदाजी करतोय. 246च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. 15 चेंडूमध्ये 37 रनांची आतिषबाजी या ठिकाणी केलेली आहे आणि अंपायरला कवायत करण्याचं काम करतायत ते. मागच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी गिअर शिफ्ट केलेली आहे. जवळपास मागच्या 2 ओव्हरमध्ये 35 रन काढलेले आहेत. पॉवर प्लेचा जो ओव्हर त्यांनी घेतला होता त्यामध्ये 19 आणि त्यानंतर 16. श्रीकांत की अगली गेंद, नो बॉल का इशारा अंपायर की दस्तानों से, नो बॉल. इसी अतिरिक्त रन से बढ़ता हुआ स्कोर 64 और फ्री हिट का इशारा यहाँ पर अंपायर के दस्तानों से. देखते हैं फ्री हिट कितना फायदा उठा पाते हैं बल्लेबाज नितिन फुले, जिनको एक तोहफा मिला है. फ्री हिट का देखते हैं. शॉट तो लगाया, अच्छा शॉट, दोनों फील्डर के बीच में से जाता हुआ ये दणदणाचा चौकार. नेहमीचा डायलॉग आहे. इकडून आला सलमान, इकडून आला सैफ अली खान, मधनं निघून गेली कतरीना आणि शेवटी जाऊन भेटली ती विकी कौशलला आणि इथे मात्र चौकार. मला एक या ठिकाणी सांगायची माहिती आहे, मला वाटतं भैयासाहेब सुद्धा थोडंसं लक्ष देतील. आतापर्यंत 17 मॅचेस या मैदानात खेळल्या, 34 इनिंग्स खेळल्या गेल्या. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा एक आढावा सांगेन मी इथे नक्कीच. वाईट चेंडू आहे, 17 मॅचेस, 34 इनिंग्स. एकूण आत्तापर्यंत या लीगमध्ये 1944 रन झालेत, 188 विकेट पडलेले आहेत, 1404 चेंडू आतापर्यंत पडलेले आहेत, 181 एक्स्ट्रा रन आहेत आत्तापर्यंत या लीगमध्ये. हो, बॅकफुटवरून सुंदर खेळून काढला चेंडू, 1 धाव मात्र निश्चित मिळेल. आत्तापर्यंत या संपूर्ण लीगमध्ये 163 चौकार आणि 69 षटकार आत्तापर्यंत ठोकलेले आहेत. 2 खेळाडूंनी 50 केलेले आहेत. 7 पेक्षा जास्त खेळाडूंनी 50 पेक्षा मोठी भागीदारी केलेली आहे. आणि आत्तापर्यंत आपण पाहतो तर 5 ओव्हर या संपूर्ण लीग्समध्ये मेडन पडलेले आहेत.
आणि त्याचबरोबर डॉट बॉल जे आहेत ते 649, कॅचेस एकूण 82. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल असेल नक्कीच. स्टंपिंग जे आहेत आता संपूर्ण लीगमध्ये 6 झालेले आहेत. नक्कीच खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 6 ज्या आहेत या ठिकाणी सगळ्यात जास्त 6 या नितीन फुलेच्या बॅटमधून, म्हणजे 8 षटकार आत्तापर्यंत त्याने या संपूर्ण लीगमध्ये ठोकलेले आहेत. एक जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार अपील आहे आणि इथे मात्र पाहूया काय होतं ते. पंचांवरती जबरदस्त दबाव, परंतु पंचांकडे नकार. आणि आत्तापर्यंत जे आहे संपूर्ण लीगमध्ये सर्वाधिक चौकार ज्यांनी ठोकलेले आहेत ते नक्कीच सीताराम शुगर खर्डी संघाचे इस्माईल अत्तार यांच्या बॅटमधून संपूर्ण लीगमध्ये 11 चौकार आजपर्यंत निघालेले आहेत. म्हणजे कुठेतरी ह्या दोन्ही संघांचं गणित बघा. सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ इथे फलंदाजी करतोय खेळाडू, आणि सर्वाधिक चौकार ठोकणारा संघातील खेळाडू इथे क्षेत्ररक्षण करतोय. आणि डेफिनेटली आपण बोलूया पुन्हा एकदा गिरीजी. ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाज, शानदार गेंदबाजी यहाँ पर. बिंदी गेंद डालते हुए श्रीकांत रोंगे, जिन्होंने 5 गेंदों में 8 रन खर्च किए हैं. और स्ट्राइक पे है श्रीकृष्ण रेड़ेकर, जो कि 7 गेंदों में 7 रन पर खेल रहा है, ये एक चौके की बदौलत. अभी भी एक गेंद आना शेष. फुल टॉस गेंद और उतनी अच्छी फील्डिंग यहाँ पर. उसी के बीच एक रन, इसी एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 72. एक विकेट के नुकसान पर 6 ओवर में 72 रनों पर पहुंच चुकी है सहकार महर्षि की गाड़ी. एक अच्छे स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते हुए हर ओवर में 12 का स्ट्राइक रेट चल रहा है. यहाँ पर एक विशालकाय स्कोर खड़ा कर सकती है सहकार महर्षि. प्रोजेक्टेड स्कोर दिखा रहा है 120. शानदार जबरदस्त फटका आपण पाहतो. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. ओ हो, चांगला प्रयत्न होता. इथे मात्र नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा. 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 76 धावा. 7वं षटक प्रगतीपथावरती गिरीजी. नितिन मोरे, जो कि अपने वैयक्तिक कोटे का दूसरा ओवर लेकर ब्लॉक होलचा चेंडू आहे. जबरदस्त चेंडू आहे. बरं, जबरदस्त क्षेत्ररक्षण. ओहो, जबरदस्त फेकी पाहायला मिळालेली आहे. इथे मात्र नक्कीच एक चोरटी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. दिवसा ढवळ्या चोरी केली गेलेली आहे, परंतु या चोरीवरती गुन्हा दाखल होणार नाही, कारण ही चोरी जी आहे ती धावांची आहे. त्यामुळे कोणतीही गुन्हा दाखल इथे होणार नाही, कोणताही कलम इथे लागणार नाही, कोणती शिक्षा इथे होणार नाही आहे. त्यामुळे नक्कीच धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 77 धावा. 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि एक जबरदस्त खेळ आपल्याला क्रिकेटचा इथे अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. जोरदार क्रिकेट आणि जबरदस्त क्रिकेट. इथे मात्र पाहूया काय होते ते. नक्कीच दोन्ही पंच काम करतात. आपण पाहूया प्रतीक सर आणि त्याचबरोबर शोएब सर, माफ करा युवराज सर या ठिकाणी आपण पाहतो पंच म्हणून काम पाहतायत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज नितीन टू नितीन. ओ हो, इथे मात्र सेलिब्रेशन होणार. जबरदस्त डीजे. धन्यवाद डीजे. सेलिब्रेशन जेवढं आपण मैदानात पाहतो तेवढं आमच्या पॅव्हेलियन मध्ये सुद्धा होताना पाहायला मिळते. काय कारण आहे मला माहित नाही. आणि सगळ्यात जास्त जर
हास्य कोणा चेहऱ्यावर असेल तर जनरल मॅनेजर पाटील साहेब या ठिकाणी सगळ्यात जास्त खुश होताना पाहायला मिळतात. जबरदस्त. इथे मात्र क्रिकेट जे आहे ना माणसाला कुठे नेऊन ठेवतं बघा. क्रिकेटचा हा थरार पहा काय जबरदस्त आहे. नितीन सारख्या फुले सारख्या वादळाला शमवलेलं आहे आणि ते कोण करू शकतं. नितीनला बाहेर कोणी पाठवलं तर नितीननेच. शेवटी काट्यानेच काटा काढला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धन्यवाद. आपण इकडे पाहूया पुन्हा एकदा वळूया मैदानात. तर त्या ठिकाणी पाहूया 77 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद झाले आहेत, 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. फलंदाजी नवीन फलंदाज जयराम. जयरामबद्दल सांगायचं झालं तर एक जबरदस्त फलंदाज आहे. आपल्या संघाला मजबूती देण्याचा त्याचा खूप मोठा वाटा आहे. इथपर्यंत जर आपण प्रवास करून आलो तर इथे प्रवास करून येण्यासाठी गेल्या 4 दिवसात या दोन्ही संघांनी जबरदस्त कष्ट घेतलेले आहेत. सीताराम शुगर संघ जर पाहिला तर त्यांचेही कष्ट फार वाखाणेजोगे आहेत. जेवढे कष्ट सीताराम शुगर संघाने मैदानाच्या आत घेतलेले आहेत तेवढेच कष्ट सीताराम शुगरच्या मॅनेजमेंटसुद्धा मैदानाच्या बाहेर घेतलेले आहेत आणि त्याचं चित्र आपण पाहतो. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग महाराष्ट्र लेवलची एक क्रिकेट टुर्नामेंट पार पाडण्यासाठी सीताराम शुगरसारख्या आपण पाहतो तर शुगर फॅक्टरीमधल्या काही एम्प्लॉईजना एकत्र करून एक जबरदस्त मॅनेजमेंट आपल्याला इथे अनुभवायला मिळालं, पाहायला मिळालं. ब्लॉक होलचा प्रयत्न थोडासा आपण पाहतो. बॅकफुट होऊन खेळलेला चेंडू आहे ज्याला ताकद लावलेली. 1 धाव निश्चित मिळेल. इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण 2 धावा निश्चित मिळतील. या ज्या धावा आहेत ना या धावानंतर आपल्याला खूप महागात पडू शकतात. 79 धावा, 2 गडी बाद. आणि 12वा खेळाडू सुद्धा इथे ओमकार आपण पाहतो फारच आता उत्साहित आहेत. कालपर्यंत मी ओमकार सरांचा आवाजही ऐकला नव्हता. आज मात्र माईक दिला तर काहीतरी वेगळं होऊ शकतं. जबरदस्त फटका आहे, कोणती संधी नाहीये. मस्तक पे दस्तक देते हुए गेंद जा रही सीमा पार. 6 रनों के लिए 6 धावांनी इथे मात्र धावसंख्या मुसंडी मारते. धन्यवाद डीजे. इथे कृष्ण मुरारी छेड काढतोय, इथे बॉलची छेड काढतोय आपला फलंदाज जयराम याने सुद्धा बॉलची छेड काढलेली आहे. चेंडूला पाठवतोय आपला पूर्ण सीमारेषेच्या बाहेर. किती छेड काढणार आहे बिचारा. पाहूया पुढचा चेंडू. जबरदस्त आपण पाहतो गोलंदाजी होती. ब्लॉक होलचा प्रयत्न, फ्रंट फुटवर आले. हलक्या हाताने मनगटाचा वापर, खांद्याचा वापर न करता खेळून काढलेला चेंडू आहे. 1 धाव मात्र या दरम्यान निश्चित मिळते. धावसंख्या मुसंडी मारते. 7 षटकांचा खेळ संपतोय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 86 धावा. कुठेही जाऊ नका. आपण वळणार आहोत सुमधुर संगीताकडे. डीजे धन्यवाद डीजे. केदारे साहेब या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. आपण पाहतो तर त्यांनी म्हटलं होतं मी भरपूर आंदोलनं छेडली आहेत. नक्कीच, पण आपण क्रिकेटच्या मैदानातलं आंदोलन बघा कसं चालू आहे. दोन्ही बाजूनी फटकेबाजी चालू आहे. थोडंसं तुमच्या चेहऱ्यावर पण हास्य येतं आहे आणि अतिशय चांगला खेळ क्रिकेट आपण इथे आनंदाने पाहतात. त्यामुळे पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. जबरदस्त. इथे मात्र नक्कीच आपण पाहतो शेरा सवा शेर. डीजे तो बनता है बॉस. धन्यवाद डीजे. बच्चे कंपनीकडे लक्ष द्यायचंय. चिंगड्या बोले, चिंगड्या बोले. खोट बोलायचं, खोट बोलायचं, कॉपी करायची. धन्यवाद. दरम्यान डीजे आपण पुन्हा एकदा वाजवू शकता कारण आपल्याला वेळ आहे. धन्यवाद डीजे. आत्ता सध्याचं वातावरण पाहिलं तर हवा कुठूनच येत नाहीये. गरम व्हायला लागलं इथे बरंचसं आणि आपण हवा येऊ दे म्हणताय. चला पुढच्या चेंडूकडे वळणार आहोत. ओहो, यावेळेला थोडासा दिशांनी चेंडू आहे. पंच नक्कीच दोन्ही हात समांतर करतील. एका अवांतर धावेची भर
धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 8वं षटक प्रगतीपथावरती, 3 गडी बाद 87 धावा. आणि नक्कीच मला या ठिकाणी कौतुक करायचं सीताराम शुगर संघाच्या गोलंदाज इस्माईल अत्तार, ज्याचं रेकॉर्डवरती नाव आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक चौकार मारण्याचा मान सन्मान बहुमान ज्यांच्याकडे आहे असे आपण पाहतो. इस्माईल अत्तार सर या ठिकाणी गोलंदाजी करताना हा फटका सजवलेला आहे. पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय का, आणि इथे मात्र झेल घेतलेला आहे. जबरदस्त सेलिब्रेशन. चला बच्चे पार्टी, तुम्हाला जे काय गोंधळ घालायचा आहे तो बाउंड्रीच्या बाहेर घाला. चला इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. बच्चे कंपनी, चिंगड्या बोले, चिंगड्या बोले. हां चला बाउंड्रीच्या बाहेर राहायचंय. सामन्याला सुरुवात होते. 87 धावा, 4 गडी बाद, 8वं षटक प्रगतीपथावरती. जबरदस्त इस्माईल अत्तार सरांचा या ठिकाणी पाहूया आपण. आत्तापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत, ज्या 3 चेंडूमध्ये 1 वाईट चेंडू आणि 2 विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत. एक जबाबदारीची खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. ओहो हो, इथे थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यष्टीरक्षकाकडनं. पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे. आपण पाहूया इथे मात्र नक्कीच धावसंख्येचा जर आढावा घेतला तर 88 धावा म्हणजे जवळपास प्रोजेक्टेड स्कोअर जो आहे तो 120 दाखवला जातोय. करंट रन रेट जर पाहिला तर 12च आहे. याचा अर्थ आक्रमक व्हावं लागणार आहे. ओ हो हो हो, जबरदस्त गोलंदाजी. इस्माईल आपल्या संपूर्ण अनुभवाचा इथे वापर करतायत. अभी हुई. आता सध्या जर आपण पाहिलं तर या महाराष्ट्र क्रिकेट शुगर लीगमध्ये सर्वाधिक म्हणजे पहिल्या टॉप 5 मधले जे फलंदाज त्यांची नावं मला या ठिकाणी सांगायची वाटतात. सगळ्यात 5व्या क्रमांकावरती ज्या खेळाडूचं नाव येईल, जबरदस्त फटका आपण पाहतो. तिथे मात्र कव्हरला क्षेत्ररक्षण निश्चित. ओ हो हो हो, या प्रकार क्षेत्ररक्षण अपेक्षित नाहीये. सेमीफायनल सामना आहे, जबाबदारीने खेळणं गरजेचं आहे. आपण पाहूया 5 बेस्ट टॉपर बॅटर कोण आहेत, ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली असे 5 पहिल्या खेळाडू कोण आहेत. 5व्या क्रमांकावरती नाव येतं मला वाटतं सीताराम शुगर खराडीचे इस्माईल अत्तार. 4थ्या क्रमांकावरती नाव येतंय आरिफ काझी, इटोपियन शुगर लिमिटेड मंगळवेढा. 3ऱ्या क्रमांकावरती ज्या खेळाडूचं नाव येतंय, जबरदस्त गोलंदाजी. 3ऱ्या क्रमांकावरती ज्या खेळाडूचं नाव येतंय संजय विठ्ठल चव्हाण, ज्याने 3 इनिंगमध्ये 78 धावा केलेल्या आहेत. ॲव्हरेज जर पाहिला तर 39 आणि स्ट्राईक रेट पाहिला तर 181च आहे. 2य क्रमांकावरती ज्याचं नाव येते संपूर्ण टुर्नामेंटमध्ये विक्रम गाडे, ज्याने 3 इनिंगमध्ये 85 धावा केलेल्या आहेत. ॲव्हरेज जो आहे 28.33 आणि स्ट्राईक रेट जो आहे त्यांचा 229. आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून सध्या रेसमध्ये 51,000 रुपयासाठी जो रेसमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण पाहूया नितीन फुले. 3 इनिंगमध्ये 86 धावांवरती खेळतोय. ॲव्हरेज 28.67, स्ट्राईक रेट आहे 245.71. 90. धावसंख्या झालेली ती 90. 4 गडी बाद, 90 धावा, 8 षटकाचा खेळ संपतोय. 90 षटक प्रगतीपथावरती आहे. यानंतर आपण बॉलरकडे वळणार आहोत. सुरुवातीला आपण थोडासा एक चेंडू पाहूया, मैदानात जाऊया. जबरदस्त गोलंदाजी. पंच वाईड घोषित करतील. नक्कीच थोडं वाईड रिव्ह्यू मागितलेला आहे. पाहूया पंचांचं, आपण पाहूया पंच रिव्ह्यू द्यायचा आहे. येस चला.
वाईट बॉल आहे. इथे मात्र आपण पाहायचं आहे नक्कीच एका अवंतर धावेची भर होईल. धावसंख्या जाऊन पोचते 91. थोडंसं या ठिकाणी नक्कीच प्रेशर असेल, दबाव असेल. आणि आपण पाहूया गोलंदाजीच्या रेसचा आपण थोडासा आढावा घेऊया. पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये 5व्या क्रमांकावरचा गोलंदाज संदीप गोसावी. सुंदर फटका आहे, पाहूया ऑफच्या दिशेने. ओहो, इथे मात्र जातोय चौका. डीजे धन्यवाद डीजे. इथे मात्र पाहूया ज्या उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांना इथे 51,000 रुपये प्राईज आहे आणि ज्याला बाईक मिळणार आहे त्याची रेस आपण इथे थोडीशी पाहणार आहोत. 4थ्या क्रमांकावरती श्रीकृष्णा रेळेकर, सहकार महर्षी संघ. ओहो, यावेळेला बॅटमधून एक मोठा फटका आहे. चेंडू जाईल सीमा पार. ओहो, पंचांचा इशारा मात्र इथे आपण पाहतो, तो वाट पाहूया. मला वाटतं नक्कीच रिव्ह्यू पाहायचा आहे. बघा या ठिकाणी खेळाडू वृत्तीचं दर्शन झालेलं आहे. प्लेअरने 6 सांगितलेलं आहे. जबरदस्त फटका होता. यावेळेला मात्र आपण पाहतो कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. 101 धावा धावफलकावरती आहे तर 90 षटक प्रगती पथावरती आहे. 100+ टार्गेट नक्कीच देणार होते आणि त्या पद्धतीने टार्गेट दिलेलं आहे सहकार महर्षी संघाने. परंतु अजूनही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं 9 चेंडू अजून शिल्लक आहेत. एक मोठी धावसंख्या सहकार महर्षी उभी करू शकते का? आपला स्वतःचा रेकॉर्ड ते तोडतील का आपल्याला पाहायचं आहे. ओहो, मोठा फटका खेळायचा प्रयत्न. यावेळेला फटका चुकतोय. चेंडू मात्र जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाकडे. जबरदस्त गोलंदाजी आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी अशा परिस्थितीमध्ये, अशा दबावामध्ये करणं एक खूप मोठी कला आहे, एक खूप मोठं कौशल्य आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत श्रीकांत. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे, नक्कीच तो लोला गेलेला आहे. ओ हो, इथे मात्र झेल सुटतोय. क्या नजारा है. झेल सुटतोय म्हणजेच आपल्यातनं मॅच सुटते, कारण ही सेमीफायनलची मॅच आहे, जबाबदारीची मॅच आहे आणि अशा वेळेला अशी फिल्डिंग आणि असे झेल सुटणं. बघूया बघूया. एक तडंपारीकडे कॉल केलेला आहे. शॉर्ट रन असण्याची शक्यता आहे, पाहूया. नक्कीच 2 धावा या ठिकाणी निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. 103 धावा, 4 गडी बाद. ओहो, पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र आक्रमण सुरू झालेलं आहे. कार्पेट शॉट खेळलेला आहे लॉंग ऑफला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 1 धाव निश्चित मिळेल. दोन्ही संघर्ष पाहतो आपण. दोन्ही संघाचा संघर्ष जो आहे कौतुकास्पद आहे आणि 51,000 रुपयाचं पारितोषिक आणि बाईक्स कोणाला मिळणार याच्याबद्दल अगदी डिटेल्स मी तुम्हाला सांगेन या ठिकाणी नक्कीच पटापट सांगणार आहे. सध्या रेसमध्ये आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 104. 4 गडी बाद, 104 धावा, 9 षटकाचा खेळ संपतोय. बॅटिंगमध्ये 51,000 रुपये पारितोषिक ज्याला दिलं जाईल त्यातले 5 पहिले टॉपर. 5व्या क्रमांक इस्माईल अत्तार, 4थ्या क्रमांक आरिफ काझी, 3ऱ्या क्रमांकावरती संजय चव्हाण, 2य क्रमांकावरती विक्रम गाडे आणि 1ल्या क्रमांकावरती नितीन फुले. बॉलिंगमध्ये थोडंसं पाहिलं तर नक्कीच 5व्या क्रमांकावरती जे आहेत ते संदीप गोसावी, 4थ्या क्रमांकावरती श्रीकृष्णा रेळेकर, 3य क्रमांकावर महेश तिवारी, 4थ्या क्रमांकावरती एजे आणि 1ल्या क्रमांकावरती आहेत डॉक्टर गायकवाड. आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणजे ज्याला बाईक दिली जाऊ शकते असे 5 रेसमध्ये असणारे खेळाडू.
5व्या क्रमांकावरती आहे नितीन फुले, 4थ्या क्रमांकावरती आहेत रामराजे कराळे, 3य क्रमांकावरती श्रीकृष्ण रेळेकर, 2य क्रमांकावरती संजय विठ्ठल चव्हाण आणि 1ल्या क्रमांकावरती आहे डॉक्टर गायकवाड. अशी रेस आहे. अजूनही सामना चालू आहे. यानंतर कदाचित ही गणित वर खाली होऊ शकतात. दरम्यान पाहूया, पुन्हा एकदा मैदानात जाऊया. 104 धावा, 4 गडी बाद, 9 षटकांचा खेळ संपतोय. बॅटर रिटायर हर्ट का? आउट. ओके. आउट आहे. थोडं थांबायचंय. स्टार्ट. 104, 5 गडी बाद, 104 धावा. नक्कीच 10वं षटक प्रगतीपथावरती इस्माईल अत्तारच्या माध्यमातून. ओहो, इतका शॉर्ट चेंडू जर असेल आणि इतका वेळ जर देत असेल गोलंदाज, तर फलंदाजाचा खरपूस समाचार नक्की घेईल. 4 धावा. डीजे. धन्यवाद डीजे. 108 धावा, 5 गडी बाद. हो, यावेळेला फटका पाहतो आपण. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव निश्चित मिळेल. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. हो, नाही, यांचा काही नेम नाही. तिसरी धाव सुद्धा घेतली जाते. हे पहा दबावाचा परिणाम कसा होतो. हा दबावाचा परिणाम. जिथे 1 धाव देऊ शकत होते तिथे 3 धावा मिळत आहेत आणि धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 गडी बाद, 111 धावा. 10वं षटक प्रगतीपथावरती आहे. सागर सर. हो, क्या बात है, जबरदस्त तडका. इथे मात्र पनीर मसाला तडका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार चौकार. डीजे. धन्यवाद डीजे. श्रीकृष्ण रेळेकर इथे खलनायक ठरतोय समोरच्या संघासाठी. यावेळेला मात्र आपण पाहतो शॉर्टपिचचा चेंडू आहे. नक्कीच पाठलाग करतायत चेंडूचा, मात्र चेंडू फार पुढे निघून गेलेला आहे. या 4 धावा. धावसंख्या मुसंडी मारते 119 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढे येऊन सरसावून फटका सजवलेला आहे कव्हरला. इथे संधी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार चौकार. 123 धावा. आपण पाहूया 123 धावा जर इथे होत असतील तर नक्कीच आपण पाहूया हे रेकॉर्ड महाराष्ट्र शुगर लीग मधलं सर्वाधिक धावांचं रेकॉर्ड आहे. या अगोदरचं रेकॉर्ड जे होतं ते याच संघाचं होतं आणि इथे पुन्हा तेच रेकॉर्ड याच संघाने ब्रेक केलंय. जबरदस्त फलंदाजी सहकार महर्षी शुगर संघाची. 123 धावा, 5 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया या चेंडूवरती काय होईल. चौकार, षटकार, 2-1, नो बॉल, वाईड बॉल, विकेट, काय होणार आहे पाहायचं आपल्याला. महत्वाचा चेंडू आहे. सेमीफायनलचा पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. इस्माईल अत्तार सामना करेल श्रीकृष्ण. 38 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. ओ हो हो हो, श्रीकृष्ण रेळेकर बॅटने फटका लगावलेला आहे. पाहत सुद्धा नाहीये चेंडू कुठे चाललाय. थेट पॅव्हलियन मध्ये चाललेत. इतका कॉन्फिडन्स आहे आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमा पार. किती 6 धावा.
चला चला डीजे धन्यवाद. चला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, पटकन वेळ घालू नका. आपल्याला फायनल सामना खेळायचा आहे. 130 धावा. पाणी आपल्याकडे पाठवलं मला वाटतं पाणी. जरा पाणी पाठवायचं आहे पॅव्हलियनमध्ये खेळाडूंसाठी.
चला सुरुवात करायची आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. येस, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन फास्ट. सहकार महर्षी विनंती आपल्याला, पाणी जर आपलं पिऊन झालं असेल तर थोडं उठा, तरी हालचाल तरी करा. असं बसून चालणार नाही, आपल्याला जिंकायचं आहे. अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करत असेल हालचाल करावी लागेल, वॉर्मअप करावं लागेल, अंग गरम ठेवावं लागेल. चला उठा पटापट, चला सुरुवात करायची आहे. परत फायनल खेळायची आपल्याला, षटकं कमी होतील वेळ कमी झाला राहिला तर. आणि मला वाटतं एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये आपण पाहतो प्रवेश करतो. MSCL यानी कि महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग का ये दूसरा सेमीफाइनल मुकाबला, दूसरे सेमीफाइनल मुकाबले का ये दूसरा इनिंग। पहले बैटिंग करते हुए सहकार महर्षि ने 10 ओवर में 129 रन बनाए और 130 का एक विशाल महाकाय स्कोर खड़ा कर दिया है। बॉलिंग अटैक की ओपन करते हुए श्री कृष्ण रेड़ेकर, जो उनका वैयक्तिक कोटे का पहला ओवर, टीम की ओर से भी पहला ओवर लेकर बॉलिंग मोर्चे पर। बंडगर सरांचं पूर्ण लक्ष आहे ते विजेता ट्रॉफीवरती लक्ष आहे. पूर्ण ट्रॉफी निहाळली आहे त्यांनी, कशी घेऊन जायची याचं कदाचित मनातल्या मनात नियोजन चालू असेल बंडगर सरांचं. कंटिन्यू. निश्चित तौर पर एक शानदार शॉट दूसरे ही गेंद पर लगाते हुए बल्लेबाज फील्डर के पास कोई मौका नहीं, सीधा 4 रन। डीजे वाह वाह डीजे। रेड़ेकर की अगली गेंद, शॉर्ट गेंद कमेंट्री बॉक्स की दिशा में आते हुए गेंद देखते हैं। चार रन का इशारा यहां पर अंपायर इनके दस्तानों से। डीजे धन्यवाद डीजे. डीजे वाल्यांनी मूड चेंज करून टाकलाय. एक स्ट्रॉन्ग शुरुआत यहां पर सीताराम शुगर की ओर से। चौथी गेंद भी जोर से मारना चाहते थे, लेकिन फील्डर के पास
गेंद चली गई और 1 रन पर संतुष्ट बल्लेबाज रोहित खंकाल। इसी 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 9 रन। अभी भी 2 गेंद आना शेष इस ओवर में। अभी भी आने वाले 56 गेंदों में 121 रनों की आवश्यकता है यहाँ पर। शानदार गेंद, बैट का कट लेते हुए विकेट के पीछे जाते हुए अच्छी गेंदबाजी यहाँ पर। फील्डर से नाराज दिख रहे गेंदबाज। ओवर की आखिरी गेंद लेकर श्री कृष्ण रेड़ेकर फिर से बॉलिंग मोर्चे पर वापस। और ये शानदार शॉट यहाँ पर। 1 ही रन पर संतुष्ट यहाँ पर। गेंदबाज फील्डर से नाराज दिख रहे हैं यहाँ पर। पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 10 रन बिना कोई नुकसान के, यानी कि आने वाले अभी भी 54 गेंदों में 120 रनों की आवश्यकता। हेलो, सीताराम संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1. आपण पाहतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अतिशय चांगले तालुका प्रतिनिधी आहेत. या ठिकाणी स्वतः समालोचन करतील या ठिकाणी केदारे सर. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर सीताराम संघाची धावसंख्या बिनबाद 10. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू सीधा फिल्डरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर. सीताराम संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10, बिनबाद 10. अतिशय सुरेख पद्धतीने खेळून काढलेला चेंडू सीधा चेंडू फिल्डरच्या हातामध्ये जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर. सीताराम संघाची धावसंख्या 10. पुढचा चेंडू दुसऱ्या ओव्हरमधला पुढचा चेंडू सहकार महर्षी संघाकडून दुसरं षटक. अतिशय उंचावरून मारलेला चेंडू सीधा मैदानाच्या बाहेर जातोय. चेंडू लेग साईडच्या दिशेने मारून काढलेला चेंडू. हा उत्तुंग असा षटकार रोहित कंकाळ यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. या 6 धावांना संघाची धावसंख्या 16. सीताराम खर्डी संघाची धावसंख्या 16, बिनबाद 16. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू परत एकदा उंचावरून मारलेला चेंडू. चेंडू सीधा फिल्डरच्या हातामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने जेल घेतलेला आहे सहकारी महर्षी संघाचा खेळाडू. पहिला धक्का पहिला धक्का या ठिकाणी सीताराम संघाला. संघाची धावसंख्या 1 बाद 16. दुसरं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक टाकतोय जयराम पवार. अतिशय चांगल्या पद्धतीला टाकलेला चेंडू. या चेंडूवरती गडी बाद झालेला आहे. सीताराम संघाचा पहिला खेळाडू. पहिला धक्का या ठिकाणी सीताराम खर्डी संघाला.
दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. जयराम पवार यांचा षटकातला पुढचा चेंडू. परत एकदा उंचावरून मारलेला चेंडू. चेंडू शिदा जातोय. स्ट्रेट ड्राईव्ह सीमारेषेच्या बाहेर. 4 धावासाठी पंचांचा निर्णय. 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या, सीताराम खर्डी संघाची धावसंख्या 1-20. पुढचा चेंडू. हो, इथे मात्र दुसरा झेल बाद होताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतो तर डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच अजूनही पॉवर प्ले जरी चालू असला तरी आपल्याला बॅटिंग पॉवर प्लेची सुद्धा संधी असणार आहे. त्यामुळे नक्कीच साधारण 3 पॉवर प्ले आपल्याला असणार आहेत. म्हणजे बॅटर कधी बॅटिंगचा पॉवर प्ले घेतोय, ॲडव्हान्टेज कधी घेतोय हे आपल्याला पाहायचं आहे. नक्कीच केदार सर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर खर्डी संघाची धावसंख्या, सीताराम संघाची धावसंख्या 2-20. केदार सर आपल्याला काय वाटतं, दोन्ही संघ तरवेज संघ आहे, काय परिस्थिती असेल 130 धावांचा पाठलाग करताना? सध्या 2 विकेट खर्डी संघाने गमावलेले आहेत. त्यामुळं संघाची जरा अतिशय वाईट सुरुवात. अतिशय चांगले खेळाडू, दोन्ही अतिशय सुरुवातीचे चांगले खेळाडू बाद झालेले आहेत. त्यामुळे खर्डी संघावर थोडंसं दडपण वाढणार आहे यापुढे. इस्माईल अत्तार सर मला वाटतं या ठिकाणी अजूनही मैदानात आहेत. त्यामुळे नक्कीच काहीतरी एक चित्र. वादळ अजूनही मैदानात आहे, वादळ मैदानाच्या बाहेर गेलेलं नाहीये, त्यामुळे काही होऊ शकतं. पाहूया. क्रिकेटचा खेळ आहे. येस, सुरुवात होते गोलंदाजीला. केदार सर. संघाकडून 3रं षटक टाकतोय रेळेकर. वैयक्तिक 2रं आणि संघाकडून 3रं षटक रेळेकर यांचा. अतिशय वेगवान गोलंदाज आहे सहकार मर्शेचा. 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू. क्रिकेट हा खेळ किती आपुलकीचा आहे बघा. कामगारांसाठी आंदोलन करणारे केदार सर लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत. म्हणजे क्रिकेट हा खेळ असा आहे की सगळ्यांना लगेच जोडून घेणार आहे, सगळ्यांना आवडणारा खेळ आहे. त्यांचं एक कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. चेंडू त्या ठिकाणी फिल्डर आहेत. 1 धावावर समाधान मानावं लागेल. पण केदार सरांबद्दल सांगेन मी, ज्या पद्धतीने ते समालोचन करतात याचा अर्थ नक्कीच एक जबरदस्त क्रिकेट खेळाडू सुद्धा ते असतील. माहीत नाही आम्हाला, पण एकंदर काय केदार सर आपण चांगलं क्रिकेट खेळलेलं आहात असं एकंदर दिसून येत आहे. क्रिकेट आणि खो खोचाही खेळाडू आहे मी. ह्या भागातला शेतकरी आहे, प्रगतशील शेतकरी आहे. संघटनेचा अध्यक्ष नंतर आहे. पहिल्यांदा शेतकरी आहे, उत्कृष्ट खेळाडू आहे. खेळाडू आहे म्हणून तर इथं आंदोलन करून सुद्धा खेळण्याचा, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद. जबरदस्त. पाहूया मिड विकेटला फटका आहे. 1 धाव निश्चित मिळेल. 1-2 धावांनी आता मात्र इथे मोठी धावसंख्या उभी राहणार नाही. इथे षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. जर चेंडूंचा आणि धावांचा आढावा जर घेतला तर मला वाटतं गरज आहे ती 45 चेंडूमध्ये 108 धावाची गरज आहे सीताराम खर्डी संघाला. थेंबे थेंबे तळे साचे. 3ऱ्या षटकातला पुढचा चेंडू. अतिशय सुरेख असा चेंडू रेळेकर यांचा. केदार सर मला वाटतं मैदानात उभं राहून या ठिकाणी हा धावसंख्या उभी करावी लागेल. एक मोठी भागीदारी करावी लागेल. विकेट जर गेल्या तर मात्र नक्कीच मोठा धोका आपल्याला पत्करावा लागणार आहे असं मला वाटतं. एकंदर रन रेट सध्या वाढत आहे, त्यामुळे खेळाव षटकार चौकाराची आतषबाजी या ठिकाणी करायला पाहिजे. फक्त सिंगल डबल न काय होणार नाही. सिंगल डबल जरी असेल, स्ट्राईक रोटेट जरी असेल, काय होतं एक गेम प्लॅन असतो समोरच्या संघाला दबावात ठेवण्यासाठी. एक साधारण 10 ते 15 चेंडू विकेट नाही गेली तर ॲटोमॅटिकली दबाव येत असतो समोरच्या संघावरती, आणि तो सुद्धा एक गेम प्लॅनचा भाग असतो. प्रत्येक चेंडू मग 2.5च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत. प्रयत्न केला जातोय, फटकेबाजी केली जाते. 1 धाव निश्चित मिळेल.
दुसरी धाव सुद्धा घेण्याचा कुठलाही विचार नाहीये. नक्कीच ओहो गचा क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळतंय. फारसा फरक पडणार. टी शर्ट क्रमांक 07 MS धोनीचे फॅन आपण पाहतोय मैदानात मिड विकेटला क्षेत्ररक्षण करताना. खर्डी संघाची धावसंख्या 24, 2 बाद 24. मोठी धावसंख्या उभी करायची आहे केदार सर. काय वाटतं कुठल्या पद्धतीने जर ह्यानी फलंदाजी केली तर ही मोठी धावसंख्या उभी राहील? षटकार चौकाराची आताशबाजी तरी करावी लागेल यापुढे, कारण रन रेटची संख्या वाढवावी लागेल. रन प्रत्येक ओव्हरमागे 15च्या पुढे गेलेला रन रेट सध्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सीताराम संघाची धावसंख्या आहे 24, 2 बाद 24. 42 बॉलमध्ये आता 106 धावाची धावसंख्या करावी लागणार आहे. निश्चितच इथे प्रत्येक षटकामागे 15 ते 16 धावा करायच्या आहेत. म्हणजे षटकार चौकार प्रत्येक षटकामध्ये किमान एक तरी मारावा लागेल. 16 धावा म्हटल्यानंतर पाहूया काय करतील. नक्कीच इस्माईल अख्तर सरांकडे ती क्षमता आहे का तर आहे, ताकद आहे का आहे, विश्वास आहे का तर आहे. संघाकडून चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सहकार मर्शीचा सतीश निकम यांचा पहिला चेंडू. अतिशय चांगला चेंडू. बॅट्समन बीड झालेले आहेत. कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. 2 बाद खर्डी संघाची धावसंख्या 2 बाद 24. सीताराम खर्डी संघाची धावसंख्या 2 बाद 24. चौथ्या षटकातला पहिला चेंडू झालेला आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र वाईट चेंडू आहे. का अवांतर धावेची भर. या अवांतर धावानं संघाची धावसंख्या 25, 2 बाद 25. चौथं षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकातला दुसरा चेंडू. स्ट्राईकवर खेळतोय इस्माईल आतार. 8 चेंडूमध्ये 11 धावा काढून. सीताराम खर्डी संघाची धावसंख्या 2 बाद 26. चौथं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू. अवांतर धावानं संघाची धावसंख्या 27. पंचांचा निर्णय वाईड. या अवांतर धावानं संघाची धावसंख्या 27. पुढचा चेंडू. परत एकदा उंचावर मारलेला चेंडू जातोय खेळूच्या जवळ. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एकाच धावावर समाधान मानावं लागेल रोंगे यांना. या 1 धावानं संघाची धावसंख्या 2 बाद 28. चौथं षटक प्रगतीपथावर. निकम यांचा पुढचा चेंडू. परत एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. गचाळ क्षेत्ररक्षण. परत एकाच धावावर समाधान मानावर लागेल. उत्तुंग अशा षटकाराची चौकाराची गरज आहे सीताराम संघाला. आने वाले 38 गेंदों में अभी भी 101 रनों की आवश्यकता है यहाँ पर. गेंद जाती हुई ऊंची. जब तक गेंद फील्डर फील्ड करते हैं तब तक 1 रन लेने में कामयाब बल्लेबाज. या 1 धावानं संघाची धावसंख्या 30, 2 बाद 30. चौथ्या षटकातला पुढचा चेंडू. स्ट्राईकवर खेळतोय इस्माईल आतार. वैयक्तिक 13 धावावर खेळतोय. त्याचे ड्रॉप होतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. 4 षटकाच्या समाप्तीनंतर सीताराम संघाची धावसंख्या 2 बाद 30. बघा सीताराम शुगर संघ या ठिकाणी मैदानात फलंदाजी करतोय आणि आपण पाहतो मैदानाच्या बाहेर किती शांतता आहे. या शांततेत सुद्धा बरेचसं काही ऐकायला येतंय. बराचसा आवाज येतोय. ही शांतता जी आहे ही वादळापूर्वीची शांतता आहे. आणि बघा आत्तापर्यंत इथे इतके सामने झाले पण एवढी शांतता मैदानात कधी पाहिली होती का? ही शांतता काय सांगण्याचा प्रयत्न करते? ही शांतता मनातल्या मनात प्रार्थना करते कुठेतरी सीताराम शुगर संघ जो आहे तो या ठिकाणी विजयी व्हावा. आणि नक्कीच मला वाटतं पॅव्हेलियनमध्ये बरेचसे मंडळी जे आहेत या ठिकाणी आपल्या हातापायांची हालचाल करतायत आणि कुठेतरी देवाकडे प्रतीक्षा प्रार्थना करतायत. विशेष करून बॅटची कडा लागते. इथे मात्र चेंडू चाललेला आहे. पाहूया थर्डमॅनच्या दिशेने. विशेष करून मनमाने सर असतील, त्याचबरोबर आपण पाहतो सागर सर असतील, मनोज सर तर अगदी मैदानाच्या बाउंड्रीवर बसलेले आहेत.
ओमकार सर मैदानाच्या बाउंड्रीवर बसलेत पाहत सामने. सिक्युरिटी गार्ड अचानक गडप झालेले आहेत सगळे. आज जितके लोक या ठिकाणी मेहनत घेत होते, कष्ट घेत होते, सगळे प्रेक्षक झालेले आहेत. हे या क्रिकेटचं एक वेगळं महत्व आहे. आज झोप लागणार नाही सर. नक्कीच. जबरदस्त फटका आहे, आपण पाहतो तर सुंदरसा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जे एक धाव मिळते, ही एक धाव सुद्धा महत्वाची तसं पाहायला गेलं तर. परंतु कुठेतरी एकेका धावेने होतंय काय की सरासरी धावेमध्ये वाढ होते. चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी, जवळजवळ प्रत्येक ओव्हरला 18 धावा काढायच्या आहेत सर यापुढे. एक्झॅक्टली, परंतु होऊ शकतात. प्रत्येक बॉलवरती 3 धावा काढायच्या आहेत. फटका तर लगावलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि हा जेलबाद. डीजे It's already started. शेताराम संघाची धावसंख्या 32. तीन बाद 32. 5वं षटक प्रगतीपथावर. 5व्या षटकातला पुढचा चेंडू. नवीन बॅट्समन येतोय समाधान जाधव. स्ट्राईकवर खेळतोय इस्माईल अतार. समाधान जाधव यांच्यासाठी हात पहिला चेंडू. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर. 3 बार 32. अगली गेंद लेकर और एक अच्छा प्रयास यहाँ पर फील्डर के द्वारा उसी के बीच, और ये मिस फील्डिंग यहाँ पर, और इसमें 4 रनों का इजाफा और इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 36. अभी भी आने वाले 30 गेंदों में 94 रनों की आवश्यकता. अभी तक 3 झटके लग चुके हैं सीताराम शुगर को. यानंतर 30 चेंडूमध्ये 94 धावाची धावसंख्या काढावी लागेल सीताराम संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अतिशय मोठं असं लक्ष्य आहे. प्रत्येक चेंडूमध्ये 3च्या पुढे धावसंख्या काढावी लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. सीताराम खर्डे संघाला 30 चेंडूमध्ये 94 धावाची गरज आहे. अशक्य असं गोष्ट आहे. बघूया. पाच षटकाच्या समाप्तीनंतर सीताराम संघाची धावसंख्या 3 बाद 36. पाच षटकाच्या समाप्तीनंतर सीताराम संघाची धावसंख्या 3 बाद 36. यानंतर 30 बॉलमध्ये 94 धावा काढाव्या लागणार आहेत सीताराम संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अगले गेंदबाज अतुल पारसे जो कि अपने वैयक्तिक कोटे का पहला ओवर लेकर
बॉलिंग मोर्चे पर और अपनी टीम की ओर से छठा ओवर लेकर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 6वं षटक टाकतोय अतुल पारसे. स्ट्राईकवर खेळतोय इस्माईल आतार. इस्माईल आतार यांच्यासाठी पुढचा चेंडू पारसे यांचा. अतिशय उंचावर मारलेला चेंडू. बघूया काय होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावासाठी. या 4 धावानं सीताराम संघाची धावसंख्या 40. 3 बाद 40. पारसे यांचा पुढचा चेंडू. 6व्या षटकातला पुढचा चेंडू इस्माईल आतार यांच्यासाठी. परत एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावासाठी. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी या ठिकाणी इस्माईल आतार यांच्या बॅटमधून निघतोय. डीजे लगातार 2 चौकार. बघूयात पुढचा चेंडू. परत एकदा लेग साइडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावासाठी. हॅट्रिक चौकार. आतार यांच्या बॅटमधून सलग 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला मिळालेत. निश्चित आपण पाहतो अगर जीत निश्चित हो तो अर्जुन कोई भी बनता, लेकिन हार निश्चित हो तो अभिमन्यू बनना बहुत जरूरी आहे. आणि ते आपण पाहतो अभिमन्यूच्या भूमिकेत इस्माईल आत्तार आपल्या फलंदाजीमधून एक जबरदस्त अशी खेळी या मैदानात खेळताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू घेऊन धाव आपण पाहतो. यावेळेला मात्र चेंडू थोडासा दिशाहीने दबाव निश्चित असणार आहे. एका ठिकाणी पाहूया वाईड चेंडू दिला जातोय. आणि नक्कीच या ठिकाणी मला सांगायचं वाटतं इस्माईल आत्तार यांच्या फलंदाजी विचार केला तर ओहो यावेळेला सुंदर फटका आपण पाहतो तर कार्पेट शॉट खेळलेला. 1 धाव निश्चित मिळते. ओहो इथे मात्र शतक जाईल. एका धावावरती समाधान मानलं गेल. मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने थोडंसं आपण पाहतो एक पाऊल उचललेलं इस्माईल. 1 धावानं संघाची धावसंख्या 50. 3 बाद 50. 6वं षटक प्रगतीपथावर. जबरदस्त 50 धावा आहेत. मला या ठिकाणी सांगायचंय अरे नक्कीच इतिहास बदलायचा असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. आणि एक इतिहास बदलण्याची हीच वेळ आहे. 26 बॉलमध्ये 80 धावाची धावा काढाव्या लागणार. परत एकदा उंचावर मारलेला चेंडू. इथे 4 धावा. इथे मात्र जो पानी से नहाते वो कपड़े बदलते हैं. और जो यहाँ पे अगर इतिहास बदलना है तो लिबास बदलना बहुत जरूरी है. इथे मात्र नक्कीच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 बाद 54. जो पानी से नहाते वो लिबास बदलते हैं और जो पसीनों से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. यावेळेला पुन्हा एक जोरदार फटका पाहायला मिळतोय. इथं सुरुवात झालेली आहे आणि इथे मात्र आपण पाहूया किती धावा मिळतात त्या. मला वाटतं या ठिकाणी 2 धावा निश्चित मिळतील. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रिव्ह्यू पाहायचं आपल्याला. नक्कीच थोडंसं कन्फ्युजन असणार आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सीताराम संघाकडून. अशाच पद्धतीचं फलंदाजी यापुढे करावी लागणार आहे. इथे मात्र आपण पाहूया 2 धावा निश्चित मिळतील. आणि धावसंख्येचा जर आढावा घेतला तर 56. 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 56. 3 बाद 56.
किती यानंतर चेंडूंमध्ये किती धावा बाकी आहेत आपल्याला 24 पाहायचं? बॉलमध्ये 74 धावाची धावसंख्या करावी लागेल खर्डे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त खेळ चाललेला आहे, जबरदस्त. या ठिकाणी पाहूया सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळते का, एक इतिहास या ठिकाणी रचला जातोय का, एक इतिहास या ठिकाणी निर्माण केला जातोय का. नक्कीच इतिहास निर्माण करायचा असेल तर आपल्याला काहीतरी वेगळे पण दाखवावं लागणार आहे. संघाकडून पाहूया. 7वं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय जयराम पवार. बॅट चिकडा लागते, चेंडूचा पाठलाग केला जाईल, चेंडूच्या पाठी दोन्ही क्षेत्ररक्षक धावतात. पाहूया कोण जिंकेल. हो हो हो, मैदानाने साथ दिलेली आहे. इथे मात्र 2 धावा निश्चित मिळतील. या 2 धावांना संघाची धावसंख्या 58, 3 बाद 58. या काय होते, 58 धावा आहेत. 23 चेंडूंमध्ये गरज आहे ती 72 धावांची. 23 चेंडू 72 धावा. चेंडू धावांमधलं अंतर कमी होत चाललंय की लगेच फलंदाज आपले नक्कीच हत्यार काढेल, नक्कीच तलवार फिरवेल, तलवार बाजी ते करावी लागणार आहे. गोलंदाजी करतोय, डावखुरा गोलंदाज आहे, लेफ्ट टर्न ओव्हर द विकेटचा मारा करतोय. सुंदर गोलंदाजी, शॉर्ट पिचचा चेंडू आहे, गतीने वेग कायम आहे, जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला रोखलं जात आहे, नक्कीच आक्रमण करण्याचा जो प्रयत्न केला जातोय फलंदाज इस्माईल अत्तारकडनं, इथे मात्र चांगली खेळी पाहायला मिळते इस्माईल अत्तारच्या माध्यमातून. 18 बॉलमध्ये 29 धावा करून खेळतोय इस्माईल अत्तार. नक्कीच एक मोठी खेळी करावी लागणार आहे. यावेळेला चेंडू उसंडी मारलेला आहे, पाहूया काय होतं ते. आणि इथे मात्र झेलवाद इस्माईल अत्तर, इथे पारी समाप्त होते. डीजे जेल सुटलेला आहे. 1 धाव, या 1 धावावर खर्डे संघाची धावसंख्या अंपायर चार बाद 59. सीताराम संघाची धावसंख्या. 7वं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी जितकी उत्कृष्ट जयराम यांच्याकडून. जितकी उत्कृष्ट गोलंदाजी तितकाच चांगला फिल्डिंग या ठिकाणी करतायत जयराम स्वतःच्या बॉलिंगवर. जयराम यांचा पुढचा चेंडू, 7व्या षटकातला पुढचा चेंडू. मारण्याच्या नादामध्ये बीट झालेले आहेत. उत्तम असा बॉलिंग स्पेल टाकत आहेत या ठिकाणी जयराम पवार, ज्यांनी 2 ओव्हरमध्ये फक्त 13 रन देऊन 3 विकेट काढलेले आहेत. एक मॅन ऑफ द मॅच साठी प्रबळ दावेदार ठरू शकतात. 7 षटकाच्या समाप्तीनंतर सीताराम संघाची धावसंख्या 4 बाद 59. जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 71 धावाची धावसंख्या करावी लागणार आहे सीताराम संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अभी भी आने वाले 18 गेंदों में 71 रनों की आवश्यकता यहाँ पर सीताराम शुगर
तो यहाँ पे जो 8वां ओवर है वो बैटिंग पावर प्ले रहेगा, मतलब सिर्फ 3 फील्डर बाहर रहेंगे 30 यार्ड सर्कल के। अभी भी आने वाले 18 गेंदों में 71 शंभू रन कुंभार वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 8वं षटक घेऊन येतोय शंभू कुंभार। स्ट्रायकवर खेळतोय संतोष, नॉन स्ट्राइकवर समाधान जाधव। देखते हैं बल्लेबाज इस पावर प्ले का क्या उपयोग करते हैं, ज्यादा से ज्यादा कितना रन मार पाते हैं इस 6 गेंदों में। कुंभार यांचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू शिदा फिल्डरच्या हातामध्ये। एकाच धावावर समाधान मानावं लागेल फलंदाजाला। या 1 धावानं संघाची धावसंख्या 60, 4 बाद 60। 8वं षटक प्रगतीपथावर। कुंभार यांचा पुढचा चेंडू स्ट्राइकवर खेळतोय समाधान जाधव यांच्यासाठी पुढचा चेंडू परत एकदा मारण्याच्या नादामध्ये अतिशय सुरेख असा चेंडू मारण्याच्या नादामध्ये जाधव बीट झालेले आहेत। कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही, धावसंख्या 60, 4 बाद 60। 8वं षटक प्रगतीपथावर। जेवढी चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं यष्टीरक्षक या ठिकाणी। कुंभार यांचा पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, चांगल्या पद्धतीने जेल घेण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु चेंडू निष्ठून गेलेला आहे। 2 धावा या ठिकाणी पळून काढलेल्या आहेत। या 2 धावांना संघाची धावसंख्या 62, 4 बाद 62। 8वं षटक प्रगतीपथावर। अजून येणाऱ्या 15 बॉलमध्ये 68 रनांची आवश्यकता या ठिकाणी सीताराम शुगर यांना। अशक्य असं गोष्ट आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू शिदा खेळाडूच्या हातामध्ये या ठिकाणी धावबाद झालेले आहेत। पुढचा झटका लागलेला आहे डीजे। सीताराम संघाचे संघमालक थोड्याशा अस्वस्थ अवस्थेमध्ये, कारण संघ पराभवाच्या छायेमध्ये आहे। अतिशय 1 महिना 2 महिना झाला अतिशय कष्ट घेऊन त्यांनी हा सामना या ठिकाणी भरवलेला आहे। थोड्याशा अस्वस्थ अवस्थेमध्ये आहेत, परंतु क्रिकेट हा खेळ आहे, हार जीत होत असते। सीताराम संघाची धावसंख्या 6 बाद 62। 8व्या षटकातला शेवटचा चेंडू कुंभार यांचा। या षटकातला शेवटचा चेंडू स्ट्राइकवर खेळतोय सीताराम संघाकडून संजय गुंड। अतिशय सुरेख असा चेंडू खेळण्याच्या नादामध्ये बीट झालेले आहेत। कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही, कुठल्याही प्रकारची धाव नाही। 8 षटकाच्या शंभमतीनंतर खर्डी संघाची धावसंख्या 6 बाद 62। जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 68 धावा काढाव्या लागतील सीताराम संघाला। अशक्य अशी गोष्ट आहे। क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे। संघाकडून 9 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेतोय ननवरे। अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू मिस बिल्डिंग होतोय। 2 धावा या ठिकाणी फलंदाजाने पळून काढलेल्या आहेत। या 2 धावांना संघाची धावसंख्या 64। जिंकण्यासाठी
11 चेंडूमध्ये 66 धावा. प्रत्येक चेंडू मागे षटकार मारावा लागेल. रनआउटचा चान्स. थर्ड अंपायरकडे डिसिजन गेलेला आहे. बघूयात तिसऱ्या पंचांनी काय निर्णय घेतील. आणि आऊटचा इशारा दिलेला आहे या ठिकाणी अंपायर यांनी. सीताराम संघाला 7वा धक्का. सात बाद 65. सीताराम संघाची धावसंख्या. पुढचा चेंडू 9व्या षटकातला पुढचा चेंडू. ननवरे यांचा पुढचा चेंडू. स्ट्रायकरवर खेळतोय चांद शेख. ननवरे सहकार मर्सेसचे कर्णधार आहेत रनवरे. ये शानदार शॉट देखते हैं, फील्डर उसके नीचे है लेकिन और लगता हुआ और एक झटका डीजे. फील्डर के पास कोई मौका नहीं. बॉल जाती हुई सीमा रेखा पार सीधा 4 रनों के लिए. या 4 धावांना संघाची धावसंख्या 71. 8 बाद 71. आखरी गेंद यहाँ पर 9व्या षटकातला शेवटचा चेंडू. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला चेंडू. चेंडू सीमारेषे जवळ जातोय. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण या ठिकाणी खेळाडूंनी तोपर्यंत 2 धावा पळून काढलेल्या आहेत. त्या 2 धावांना संघाची धावसंख्या 8 बाद 71. 8 बाद 73. 9 षटकाच्या समाप्तीनंतर सीताराम संघाची धावसंख्या 73. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे या ठिकाणी. 6 बॉलमध्ये 57 रनाची आवश्यकता या ठिकाणी सीताराम संघाला. 8 बाद 73. 9 षटकाच्या समाप्तीनंतर सीताराम खर्डी संघाची धावसंख्या 8 बाद 73. शेवटचं षटक. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून शेवटचं षटक टाकतोय निकम यांचा चेंडू. अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू मारण्याच्या नादामध्ये बीट झालेले आहेत. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या 73. शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय.
शेतात 4 धावासाठी. या 4 धावानं संघाची धावसंख्या 77. डीजे 10व्या षटकातला पुढचा चेंडू. निकम यांचा पुढचा चेंडू. परत एकदा मारण्याच्या नादामध्ये बेट झालेले आहेत. कुठल्याही धावसंख्या नाही. धावसंख्या 77. 8 बाद 77. शेवटचं षटक प्रगतीपथावर. शेवटच्या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. बघूया पुढचा चेंडू निकम यांचा. परत एकदा उंचावर मारलेला चेंडू. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावासाठी. या 4 धावानं संघाची धावसंख्या 81. शेवटचे 2 चेंडू. या सामन्यातले शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. निकम यांचा पुढचा चेंडू. स्ट्राईकवर खेळतोय नदाफ. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 81. शेवटचा चेंडू. या सामन्यातला शेवटचा चेंडू निकम यांचा. स्ट्रायकरवर खेळतोय नदाफ. अशा रीतीने हा सामना या ठिकाणी आउट. रनआउट. नो बॉल. नो बॉल. शेवटचा चेंडू आहे. शेवटचे. फ्री हिट. बघूया शेवट कसं गोड करतायत का नाही. सामना तर गमावलेला आहे पण शेवट मात्र गोड करताना दिसत आहेत. बघूया फिल्डर काय करतायत. 6. पुन्हा एक नो बॉल या No ball. ठिकाणी गोलंदाज टाकत आहेत. या 7 धावा. षटकार आणि नो बॉल. यानंतर चारही संघाचे कप्तान आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. कमिटीबरोबर आपली एक छोटीशी शॉर्ट मीटिंग होईल 2 मिनिटाची. चारही संघाचे कप्तान. चला चारही संघाचे कप्तान कॉमेंट्री बॉक्समध्ये या. एक छोटीशी मीटिंग या ठिकाणी होणार आहे.